कुक अँड रीड विथ जान्हवी या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत क्रिस्पी चिली चीज टोस्टची रेसिपी। याच्यामध्ये अर्थातच आपण चीजचा भरपूर प्रमाणात वापर करणार आहोत आणि त्याचबरोबर मी इथे पिझ्झा मिक्स आणि मिरपूड थोडीशी, त्याचबरोबर बटर आणि थोडंसं लसूण वापरणार आहे। इथे मी कमी क्वांटिटीमध्ये हे करते आहे, त्याच्यामुळे मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, थोडे चिली फ्लेक्स, त्याचबरोबर थोडं बटर घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर ज्याप्रमाणे मी सांगितलं पिझ्झा मिक्सही आणि मिरपूडही मी वापरणार आहे। आणि इथे मी श्रेडेड चीजचा वापर केलेला आहे आणि त्याचबरोबर चीज स्लाइससुद्धा आपण इथे वापरणार आहोत। जसं मी म्हटलं की ही क्रिस्पी आणि थोडीशी स्मोकी लागायला हवी, म्हणून मी सगळ्यात पहिले ह्या ज्या लसूण पाकळ्या आहेत यांना बटरवर थोडं परतून घेणार आहे। आपण याला तसंही घालू शकतो, परंतु असं बटरवर परतून घेऊन जर तुम्ही त्याला घातलं तर ही टोस्ट अधिक टेस्टी लागते। त्याच्यामुळे ही स्टेप तुम्ही स्किप करू नका, अशा प्रकारे जरूर करून बघा। त्याच्यामुळे याचा रंग बदलेपर्यंत लसणाचा आपण याला छान परतून घेतलेला आहे आणि मग त्याच्यानंतर आपण याला मॅश करून घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण घातलेलं आहे बटर घातलं आहे परत थोडंसं, त्याचबरोबर आपण याच्यामध्ये चिली फ्लेक्स घातलेले आहे आणि मिरपूड घातली आहे, थोडीशी पिझ्झा मिक्स घातला आहे, थोडं मीठ घातलं आहे आणि जसं मी सांगितलं की श्रेडेड चीज हे पण घालून घेतलेलं आहे। आणि या सगळ्या गोष्टींना आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि मिक्स केल्यानंतर मग आपण हे जे आपलं स्टफिंग आहे हे ब्रेड्समध्ये लावणार आहोत। इथे मी व्हाईट ब्रेड घेतलेली आहे, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ब्राऊन ब्रेडचा सुद्धा वापर करू शकता, परंतु व्हाईट ब्रेड ही जास्त चविष्ट लागते, त्यामुळे एखाद वेळेला खाण्यासाठी तुम्ही व्हाईट ब्रेड चूज केली तर ते चवीला जास्त चांगलं लागेल। तर आता मी इथे श्रेडेड चीज घालून घेतलेला आहे, त्याला छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर आपण 2 ब्रेडचे स्लाइसेस घेतले आहे, त्या दोन्ही याला आपण थोडं थोडं बटर लावून घेणार आहोत। बटर लावल्यानंतर आपण हे जे सगळं स्टफिंग आहे ते त्याच्यावर छान पसरून घेणार आहोत। इथे हे सगळीकडे छान लागलं पाहिजे आणि मग त्याच्यानंतर आपण याच्यावर एक चीज स्लाइससुद्धा घालणार आहोत। चीज स्लाइसच्या ऐवजी तुम्ही जास्ती अजून श्रेडेड चीज घालू शकता, पण स्लाइस वापरला की खाताना आपल्याला त्याची चव छान लागते, त्यामुळे असा आपण चीज स्लाइस इथे ठेवून घेतलेला आहे आणि मग त्याच्यावर आपण दुसरी ब्रेड ठेवून घेतलेली आहे, तिलासुद्धा आपण खालनं बटर लावलेलंच आहे आणि मग परत वरून आपण त्याला बटर लावून घेणार आहोत आणि तव्यावर आपण दोन्हीकडनं त्याला छान शेकणार आहोत आणि एकदम क्रिस्पी आणि स्मोकी फ्लेवर असलेली आपली चीज चिली टोस्ट तयार होणार आहे। तव्यावर आपण थोडं बटर घालून घेतलेलं आहे आणि बटर घातल्यानंतर आपण ही जी ब्रेड आहे ही दोन्हीकडनं छान शेकून घेणार आहोत आणि याला थोडं क्रिस्पीच करायचं, त्यामुळे ती आपल्याला खाण्यात जास्ती मजा येते। तर अशा प्रकारे आपण याला दोन्हीकडनं छान परतवून घेऊन आपली ही अशी एकदम टेस्टी आणि क्रिस्पी स्मोकी चीज टोस्ट झाली तयार। तर याला आता कापल्यानंतर तुम्ही बघू शकता की याच्यामधनं चीज कसं बाहेर येत आहे आणि हे तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता किंवा हे असं सुद्धा अप्रतिम लागतं। अशाच नवनवीन रेसिपींसाठी आणि इतरही कंटेंटसाठी माझ्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।